महात्मा गांधी रोजगार हमी योजना मनरेगा या योजनेचे नाव बदलून जी रामजी असे ठेवण्यात आले आहे। पहिले हा कायदा नागरिकांच्या हक्काचा होता, आता सरकारच्या मर्जीने कार्यान्वित होणार आहे। याकरिता मनरेगा संघर्ष समिती तर्फे आज काळा दिवस साजरा करण्यात आला। मनरेगा संघर्ष समिती याबाबत देशभर आंदोलन करणार असल्याबाबतची माहिती प्राध्यापक कॉम्रेड राम बाहेती यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। आम्ही मनरेगा संघर्ष मोर्चा जो देश पातळीवरती काम करणार आहे त्यांचे घटक म्हणून जे किसान आंदोलन, स्वराज अभियान, शेतकरी शेतमजूर पंचायत, महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन आणि अन्य संघटनांच्या वतीनं ही तातडीची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतोय। आपल्याला माहिती आहे की कालच देश पातळीवरचा जो रोजगाराचा हक्क देणारा कायदा आहे, जो महात्मा गांधींच्या नावाने मनरेगा या नावाने सुरू होता, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केला, नावही बदललं। महात्मा गांधींच्या ऐवजी जी रामजी या नावाने तो कायदा आहे। मनरेगा कायदा 2005 मध्ये अथक 20 ते 25 वर्ष संघर्ष केला ग्रामीण कष्टकऱ्यांच्या संघटनांनी, आणि त्यावेळेस मनमोहन सिंग सरकार आल्याबरोबर जे अनेक सामाजिक कायदे अस्तित्वामध्ये आले त्याच्यामधला मनरेगा एक कायदा आहे। महाराष्ट्रामध्ये जसा रोजगार हमी कायदा आहे त्याच धर्तीवरती तो कायदा असल्या आहे, म्हणजे होता। महाराष्ट्रामधल्या कायद्यामध्ये तर कुणाला 365 दिवस काम पाहिजे असेल तर मिळण्याची त्याच्यामध्ये सुविधा होती। त्याचबरोबर मागेल त्याला काम अशा पद्धतीची प्रोव्हिजन त्याच्यात होती। मनरेगामध्ये वर्षभर एका कुटुंबाला 150 दिवस काम देण्याचे प्रोव्हिजन त्या कायद्यामध्ये होती। पण महाराष्ट्रातला कायदा आणि देश पातळीवरचा कायदा याच्यामधलं साम्य असं की तो हक्क म्हणून होता, मेहरबानी नाही। काल कायद्यात जो बदल केला की हक्क काढून घेतला आणि आता कायदा मेहरबानीवरती लागू होणार, नोटिफिकेशन काढून लागू होणार। 2005च्या मनरेगा कायद्यामध्ये मागेल त्याला अर्ज केल्याबरोबर 4 नंबरचा फॉर्म भरल्याबरोबर 15 दिवसाच्या आतमध्ये काम दिलं पाहिजे, नाहीतर बेरोजगार भत्ता मागण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होती। आता ती प्रोव्हिजन संपुष्टामध्ये आलेली आहे। दुसरं, हा जो हक्क होता त्याच्या ऐवजी मागणी झाल्यानंतर केंद्र सरकार नोटिफिकेशन काढणार, आणि केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढल्यानंतरच एका विशिष्ट राज्यामधल्या, विशिष्ट जिल्ह्यामधल्या, विशिष्ट गावामध्ये तो कायदा लागू होईल। दुसरं, मनरेगामध्ये 100% मजुरी ही केंद्र सरकारने देण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये होतं। आता नवीन रामजीच्या कायद्यामध्ये 60-40% केलेलं आहे। तर आम्ही कधी नव्हे तो संघर्ष केल्यानंतर मिळालेला जो मनरेगा कायदा आहे तो कायदा पूर्णपणे संपुष्टात येऊन केंद्र सरकारच्या मनमानीवरती हा कायदा अवलंबून झालेला आहे। आणि म्हणून देश पातळीवरती मनरेगा संघर्ष मोर्चाच्या वतीनं आज 19 तारखेला निषेध दिन म्हणून पाळला जातोय। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही राष्ट्रपतींच्या नावाने एक निवेदन तयार केलेलं आहे। ते आता आम्ही 4-4:30 जाऊन आयुक्तांच्या माध्यमातून ते आम्ही देतोय। या ठिकाणी माझ्या बरोबर महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे प्राध्यापक राम बाहेती आहेत। आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे प्राध्यापक HM देसारडा पोहोचलेले आहेत। मी या ठिकाणी राम बाहेतींना विनंती करतो की त्यांनीही आपलं म्हणणं या निमित्ताने सांगा।
पत्रकार बंधूंनो, यांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं पागे त्यावेळेस सभापती होते आणि त्यांनी याच्यात लक्ष घातल्यामुळं या सर्व आंदोलनात शेवटी रोजगार हमीचा कायदा महाराष्ट्रात झाला. आणि जेव्हा युपीएचं सरकार आलं मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा तिथं देखील ज्या काही डाव्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा होता, त्यांनी ज्या काही अनेक अटी टाकलेल्या होत्या, त्याच्यात एक अट ही देखील होती की मनरेगाचा कायदा करावा, रोजगार हमीचा कायदा करावा. अगोदर नरेगा, नंतर मनरेगा, महात्मा गांधींचं नाव त्याच्यात घालून, आणि तो कायदा गेल्या 2 दशक 20 वर्षापासून त्याची अंमलबजावणी होते आहे. आणि ग्रामीण कष्टकऱ्यांना याचा आधार मिळाला. हे कोविड मध्येही आपण बघितलं. अगदी 100 दिवसापेक्षा जास्त दिवस काम करायला कोविडच्या काळात लोक तयार होते. परंतु या मनरेगा कायद्यामध्ये तो असूनही आमच्या मात्र काही डिमांड होत्याच, तो दुरुस्त करावा म्हणून. जसे की कामाप्रमाणे दाम मिळायचं, इतका बाई इतकाचा खड्डा खोदला, इतका बाई इतकाचं तळ केलं की मग त्याप्रमाणे त्याचं पीस रेटवर त्याला ते भेटायचं. आमचं म्हणणं होतं की सरसकट द्या, पीस रेटवर देण्याच्या ऐवजी 700 रुपये किमान दररोजचं वेतन द्या, 100 रुपये नका देऊ, 100 दिवस काम नका देऊ, 200 दिवस काम द्या. अशा प्रकारच्या काही मागण्या होत्या. त्याच्याशिवाय काही सुविधा प्रत्यक्ष स्थळावर द्या, अशाही मागण्या होत्या. आणि या जिल्ह्यात देखील ही कामं काढावीत, पेमेंट व्हावं म्हणून अनेक आंदोलनं आम्ही केलेली आहेत. सुभाष लोमटेच्या नेतृत्वाखाली झालेली, आमच्या लालबावटा शेतमजूर युनियनच्या बॅनर खाली झालेली आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की त्या कायद्यात दुरुस्ती करण्याला आमचा विरोध नाहीये. 700 रुपये वेतन जेव्हा आम्ही म्हणतो करा, त्याच्यात तरतूद करा, किंवा 200 दिवसाचं कामचं करा वगैरे, पण तो कायदाच रिप्लेस करणं, ज्यांच्या नावानं तो कायदा आहे त्यांचं नावच गाळणं, ही मात्र अत्यंत गंभीर बाब आहे. ही पहिलीच घटना नाहीये. गेल्या अनेक दिवसापासून सरकार, गेल्या 10-12 वर्षापासून जे काही पूर्वीच्या